काय हे सगळं? हा, बाजूला हो रस्त्यातून. चल. आम्ही नाही बाजूला होणार. आम्ही यांना असंच बुडून मरू देणार नाही. अच्छा, ह्या बायका आम्हाला थांबवणार. आम्हा पुरुषांना. तुम्ही सगळ्या गुपचूप इथून निघून जा, नाहीतर परिणाम वाईट होतील. आम्ही इथे कोणाला थांबवायला नाही तर आमच्या ताईंना वाचवायला आलो आहोत. अरे सोडा, तुम्ही सोडा, वा बाजूला. या एकट्या नाहीयेत, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. हो हो हो, आम्ही यांच्या सोबत आहोत. वाह, खूप छान. तर तुम्ही बायका आमचा रस्ता अडवू शकाल? हो, अडवणार. आम्ही सगळ्या जणी तुम्हाला अडवणार. हो, आम्ही थांबवू तुम्हाला. हो, अडवणार. कसं? लढून? आमच्याशी लढणार? जर आमच्याशी लढायचा विचार देखील केला तर इथेच तुम्हा सगळ्यांची हाडं मोडून पसरून देऊ. नाही, आम्ही लढणार नाही. आम्ही तुमच्या सोबत समुद्रापर्यंत जाऊ आणि जेव्हा तुम्ही ताईंना समुद्रात फेकणार तेव्हा आम्ही पण समुद्रात उड्या मारणार. एकट्याच बाईने का मरावं? आम्ही सगळे एकत्रच जीव देऊ. हो हो, आम्ही सगळे एकत्र जीव देऊ. काय काय नाटकं लावली ही? नाटकं नाहीयेत ही. हत्या आहे. सामूहिक हत्या म्हणतात ह्याला प्रचंड देवजी. आणि ह्या सामूहिक हत्येची चौकशी पण होणार. आणि चौकशीमध्ये जो अपराधी समोर येईल त्याला पकडून नेतील आणि कायद्याने शिक्षा पण देतील. लक्षात ठेवा. आणि प्रचंड देवजी, आणि हे सगळे समुद्रात बुडून मेले ना, ह्यांची पोरं तुम्हाला प्रश्न विचारतील. उत्तर द्या मग तुम्ही. कायद्याबरोबरच येणाऱ्या पिढीचे बी गुन्हेगार असाल मग तुम्ही. कायदा ह्याच एकीच्या बळाबद्दल बोलत होतो मी. तुम्हाला तुमच्या प्रथम सामूहिक विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझी हीच इच्छा आहे की प्रत्येक वेळेस विजय हा तुमचाच व्हावा. धन्यवाद भीमराव. जर तू आम्हाला आमची शक्ती ओळखण्यासाठी मदत केली नसतीस तर बहुतेक आज आम्ही हे धाडस करू शकलो नसतो आणि ह्या लोकांनी आमच्या ताईंचा जीवच घेतला असता. भीमराव, खूप खूप धन्यवाद. आम्हा बायकांना आमच्या हक्कासाठी लढायला शिकवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. ऐका, ह्याच्यामध्ये जेवण बांधलंय. कॉलेजात जाऊन जेव्हा येळ मिळेल तेव्हा खाऊन घ्या. बहिणींची काळजी घे. जिथे काम शोधायला जाशील त्यांच्या बरोबरच जा. बरोबर बोलताय तुम्ही. जवळ आनंद भाऊ येत नाहीत तोपर्यंत लक्ष्मीताईंची जबाबदारी आपल्यावर आहे. कॉलेज नंतर मी पण काम शोधायला जाईन. काही ना काहीतरी काम मिळेलच. कुठलं बी काम नाही भीमभाऊ.
वकिलाकडे जर काही काम मिळालं तरच करा. इथे येण्याआधी तुमच्या भावाने मला हेच सांगितलं की मी तुम्हाला सांगू की आता काही होऊ देत, तुम्ही तेच करा जे तुम्हाला आवडेल. आणि तसं बी आमचे भीमराव आंबेडकर असं काय बी करताना चांगले थोडी दिसतील. मला बी हेच वाटतं. आणि जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनाजोगं काम नाही मिळत तेव्हा आम्ही सगळे आहे ना. येतो मी. प्रचंड देवजी, प्रचंड देवजी, प्रचंड देवजी, प्रचंड देवजी, प्रचंड देवजी, प्रचंड देवजी, प्रचंड देवजी. काय झालं? माझी पत्नी तुमच्या पत्नी बरोबर चहाच्या दुकानासमोर उपोषणाला बसलेली आहे. काहीतरी करा प्रचंड देवजी. हो प्रचंड देवजी, माझी पत्नी पण घरी नाहीये, ती पण तिथेच आहे. सकाळपासून काही खाल्लेलं पण नाहीये. हा प्रचंड देवजी, आम्हा सगळ्यांच्या पत्न्या तिकडे धरणावर जाऊन बसलेत. तुम्ही काहीतरी करा, नाहीतर त्यांच्याशिवाय आम्ही आणि आमची पोरं उपाशी मरून जाऊ. या सगळ्यांचं डोकं ठिकाण्यावर आणण्यासाठी काहीतरी उपाय करावा लागेल. एक काम करा, आपण सगळे त्यांना घेऊन येऊया आणि नंतर त्यांना अद्दल घडवूया. हो हो हो. चला. चला आता. अशी मी आता घरी येणार नाही जोपर्यंत तुम्ही मला या सर्वांसमोर हा विश्वास देत नाहीत की घरी गेल्यानंतर तुम्ही मला जनावरासारखं वागवणार नाहीत, तोपर्यंत मी जाणार नाही. ठीक आहे, आम्ही तुझी काळजी घेऊ. आता निघूया. एकदा घरी तरी चल, मग कळेल की जनावरासारखा व्यवहार काय असतो. चला चला, आम्हा सगळ्यांना भूक लागलीये. थांबा जरा तुम्ही. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, प्रचंड देवजी आपल्या पत्नीला हे सांगून घरी घेऊन जात आहेत की इथून पुढे ते त्यांच्या सन्मानाची रक्षा करतील आणि त्यांना करावीच लागेल. जर त्यांनी असं नाही केलं तर ह्याची जबाबदारी कायद्याला घ्यावी लागेल. होय प्रचंड देवजी, तुमच्या विरुद्ध रिपोर्ट लिहिण्यात आली आहे. अशी शंका आहे की तुम्ही तुमच्या बायकोचं बरं वाईट करू शकता. आणि ही रिपोर्ट लिहिली कोणी? मी. ह्यांच्या सुरक्षेसाठी हे करणं गरजेचं होतं. आमच्याकडे रिपोर्टची नक्कल आहे, तुम्ही वाचून घ्या आणि हस्ताक्षर करा. हवालदार, वाचून ऐक. खरं तर यामध्ये लिहिलंय की उद्या जर तुमच्या बायकोसोबत काही अनपेक्षित घडलं जरी तर त्याची जबाबदारी तुमची असेल. आता हस्ताक्षर करून टाका. आम्ही हस्ताक्षर करणार नाही. हे बघा प्रचंड देवजी, हस्ताक्षर करून टाका, नाहीतर तुमच्या घराच्या बाहेर एक हवालदार कायम उभा राहील. हो, आणि तुमच्या मनात काही चुकीच्या भावना तर नाहीयेत, मग हस्ताक्षर करायला काय अडचण आहे? बरोबर तर बोलतोय भीम. जर तुमच्या मनात काही चुकीची भावना नाहीये तर तुम्ही हस्ताक्षर करा. आणि हो साहेब, फक्त माझ्याच पतीचे नाही तर बाकी महिलांच्या पतीचे हस्ताक्षर पण आठवणीने घ्या.
कारण घरी गेल्यावर आम्हा सगळ्या जणींना सुरक्षित वाटलं पाहिजे. होय, अगदी खरं बोलताय तुम्ही. इन्स्पेक्टर सर, ह्या स्त्रियांची सुरक्षा पण महत्वाची आहे. ह्यांच्या पतींचे हस्ताक्षर घ्या, नाहीतर अंगठा तरी घ्या. आणि तुम्ही सगळे जे हस्ताक्षर करू शकतात त्यांनी करावं, आणि ज्यांना करता येत नाही त्यांनी अंगठा लावावा. आता तुम्ही तुमच्या बायकांना घेऊन जाऊ शकता. थांबा. भीमराव, तुझे खूप खूप धन्यवाद की तू आम्हा सर्व बायकांना योग्य मार्ग दाखवलास. आणि हा जो जय भीमचा कागद आहे ना, मी ह्याला नेहमी माझ्या जवळ ठेवणार. कारण आयुष्यात जर कधीही मी दुबळी पडले ना, तर ह्याला बघून मला शक्ती मिळेल. काकू, तुम्हा सर्वांना तुमच्या प्रथम संघर्षाच्या विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. आता तुम्ही सन्मानाने तुमच्या घरी जाऊ शकता. धन्यवाद भीम, आम्हा सर्वांना आमच्या हक्कासाठी लढायला आणि जिंकायला शिकवल्याबद्दल. जा. येतो भीमराव. इन्स्पेक्टर सर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खूप सहकार्य केलं. भीमभाऊ, 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 भीमभाऊ. मी काय झालं दीपक? असं पळत पळत काय येतोयस? भीमभाऊ, रस्त्यात मी प्रचंड देवाच्या बायकोला बघितलं. त्यांच्या हातात जय भीम लिहिलेला कागद होता. तुम्ही तर प्रचंड देवापेक्षा मोठं झालात. हे सगळं बघून मला लई चांगलं वाटलं. नाही दीपक, मला प्रचंड देवीपेक्षा मोठं व्हायचं नाहीये, आणि त्यांच्यापेक्षा मोठं होऊन मिळणार तरी काय. मग भीमभाऊ, तुम्हाला हे सगळं चांगलं वाटलं नाही? वाटलं ना, चांगलं वाटलं, पण ऐकून नाही. हे बघून चांगलं वाटलं की प्रचंड देवची पत्नी आणि बाकी स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली. आता त्यांचे पती त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची मनमानी करू नाही शकणार. प्रचंड देवची पत्नी किंवा बाकीच्या स्त्रिया आता सन्मानाने जगतील, स्वाभिमानाने जगतील. माहितीये दीपक, माणसाला जिवंत राहण्यासाठी स्वाभिमान खूप महत्वाचा आहे. हो भीमभाऊ. अरे, बोलण्याच्या नादात मी हे पत्र द्यायला विसरलो. केळुसकर गुरुजींनी दिलं होतं तुम्हाला देण्यासाठी. काय लिहिलंय यात? मी दीपककडे तुझ्यासाठी पत्र पाठवतोय. हे पत्र मिळता क्षणी ह्या पत्त्यावर तू लवकरात लवकर पोहोच. ठीक आहे, तू घरी जा, मी गुरुजींना भेटून येतो. ठीक आहे भीमभाऊ. कुठं कुठं काम शोधायचं रामजी, काय कळतच नाहीये. कळत तर मला पण नाहीये की आपल्याला काम काय भेटेल.
पण पुरंजन, खरं सांगू तुला तर माझ्यात विश्वासच उरलेला नाहीये की मी कोणतं काम करण्यालायक आहे. हे काय बोलतोयस तू रामजी? हो रे पुरंजन, आता तर सारखाच अशक्तपणा जाणवतोय. आधी दिवसभर उन्हात काम करायचो, पण आता थोडा वेळ उन्हात चाललो तर श्वास फुलतोय. असं वाटतंय की माझं शरीर माझी साथ देत नाहीये. असं काय नाही रामजी, हे सगळं फक्त अशक्तपणामुळे होत असं. तू फक्त एक काम कर, इथून डॉक्टरांकडे जाऊयात. ते काही औषध देतील तर बरं वाटेल तुला. बघ चल लवकर. पुरंजन, डॉक्टरची काही गरज नाहीये. मालक, 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 काय झालं मालक? खूप 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 त्रास होतोय मालक. काय झालं यांना? अरे यांना लवकर दवाखान्यात घेऊन चला, यांना हृदयविकाराचा झटका आलाय. मी काय करू आता? अहो तुम्ही लवकर चला तरी, यांना काही होणार नाही. मी बघतो. बाबा. चला तुम्ही. कोणत्या जातीचे आहात तुम्ही? साहेबांनी स्पष्ट शब्दात खालच्या जातीच्या कोणत्याही माणसाला गाडीमध्ये बसण्यासाठी मनाई केली आहे. आम्ही त्या जातीचे आहोत जे माणुसकीचं काम करू शकतो. तुम्ही लवकर चला. होय. चला चला तुम्ही लवकर लवकर गाडी चालवा. जा. चला. लवकर चला, लवकर 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 चला चला. बाबा, घोडागाडीत बाबा काय करतायत? माहित नाही, चल जाऊन बघूया. बाबा, वय लवकर चला. बस 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 बस. चला लवकर. बस बस बस. तुम्ही पण मदत करा. या 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 या. या. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेबांना बोलून घ्या. यांना बघा ना, हृदयविकाराचा झटका आलाय. व्हॉट बॉय लवकर ये. मालक थोडी हिंमत ठेवा. हा सांभाळू. चल लवकर. घोडागाडी ते इथंच आहे. बाबा आता असतील. चला आज जाऊन बघू. वय चल. रमा, बाबा, बाबा, लक्ष्मी, तुम्ही दोघी इथे? काय झालं? बाबा, ते तुम्हाला घोडागाडी चढताना बघितलं, मग काही समजलं नाही म्हणून तुमच्या माग माग आले. पण तुम्ही दोघं इथं? सगळं ठीक तर आहे ना? हो, ते रस्त्यात एका माणसाला हृदयविकाराचा झटका आला होता, तर त्याला घेऊन आम्ही दवाखान्यात आलो. चला घरी जाऊया. चल. वय. भाऊ, तुम्ही इथंच थांबा. भाऊ, आज जर तुम्ही नसताना तर माहित नाही काय झालं असतं. डॉक्टर साहेब म्हणाले तुम्ही वेळेवर घेऊन आलात त्यांना. पर भाऊ, आता तुमच्या शेटजीची तब्येत कशी आहे? आता ते एकदम बरे आहेत. ए, तुम्ही खालच्या जातीचे आहेत ना? ह्या मोठ्या इस्पितळात काय करताय? मोठ्या हॉस्पिटलमध्ये काय करतोय म्हणजे? आणि खालच्या जातीचे असलं म्हणून काय झालं? आम्ही त्या जातीचे आहोत जे माणुसकीचं काम करू शकतात. ह्या दोघी तुम्हाला बाबा बोलल्या म्हणजे तुम्ही खोटं बोललात. हे बघा, त्यावेळेस शेठजींना दवाखान्यात आणणं खूप महत्वाचं होतं, नाहीतर त्यांचा जीव पण गेला असता, म्हणून आम्ही खोटं बोललो. तुम्ही दोघी ना एक काम करा, दुपारच बाहेर जा, ज्यामुळे तुमची सावली छोटी राहील आणि आमच्यावर तुझी सावली नाही पडणार. संध्याकाळ झाली
मग तुम्ही बाहेर येताच का?